दोन्ही टीम चला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आणि जे विजेते संघ आहेत त्या टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं. काव्य स्पोर्ट्स तांबडमाळ टीम कॅप्टन, शिवप्रेरणा दहागाव टीम कॅप्टन, जय श्रीराम चिंपाडा टीम कॅप्टन आणि जय गणेश सारबाल टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र आपण करणार आहोत. सामन्याला जी मात्र होणार आहे सुरुवात पहिल्या फेरीमधील पाचवा शेवटचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
जोगो आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 धावा, ज्या मात्र या 3 चेंडूंवरती पाहायला मिळाल्यात. कॅचची शक्यता, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन आणि लागत असताना हा दुसरा झटका बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा या संघाला 22 या आकड्यावरती फलंदाज जयेश के संपुष्टात. जयेश हॅज टू डिपार्ट. ब्रास बँड यांच्या माध्यमातून वाफे संघासाठी सुवर्ण संधी असेल. आज जर वाफे संघ क्वालिफाय झाला तर आय थिंक 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवीन फलंदाजाने लवकर यायचे. गणेश आपल्याला पाहायला मिळतील 4थ्या क्रमांकावरती येतात. पहिल्या षटकामध्ये राहुल ज्याच्या माध्यमातून 5 धावा खर्च झाल्या. आदित्यच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाले. हे षटक चांगलं पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील का मोठा प्रश्नचिन्ह होता. मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. कॅचची शक्यता होती, ते कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच पकडणं गरजेचं होतं. 2 धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती गणेशला जीवनदान मिळतंय. संधीचं सोनं त्याच्या माध्यमातून करण्यात येईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. यावेळेस डॉट बॉल अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं 3 षटकांची समाप्ती. 24 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. नवीन फलंदाजाने लवकर यायचं, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आणि टीम मॉडेल न घेता गोलंदाजाने बॉलिंग मार्क वरती देखील यायचं. नितीन आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला आलेत. धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती सुरेश पाहायला मिळतात. थोडस स्पीडअप करायचंय. नितीन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतात. गणेश नॉन स्ट्रायकर एंड वरती. आतापर्यंत 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 7. एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बॉलिंग लाईनअपच्या माध्यमातून. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 25 धावा धावफलकावरती. 25 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आपण पाहतोय मिस्टॅम्प स्ट्रोक होता. चेंडू पडला, थोडस डायव्हर्ट होत असताना घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. तुकाराम आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर आपण स्टेज वरती यायचं. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश येतो 5व्या क्रमांकावरती. आतापर्यंत षटक ज्यामध्ये पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती विकेट पडलंय. एकंदरीत धावसंख्येला कुठेतरी रोख लावण्यामध्ये यश मिळत असताना पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला जय हनुमान वाफे या संघाच्या माध्यमातून. मिस्टॅम्प स्ट्रोक अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले. त्यानंतर अलॉंग द बी चेंडूला स्टिअर केलेला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 28 धावा टीमच्या टोटल मध्ये अशा मात्र ऍड होतील. इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक पुन्हा एकदा.
क्षेत्ररक्षक आले होते यष्टीरक्षक स्वतः, परंतु जजमेंट चांगलं नव्हतं आणि चेंडू चालला गोशंकित क्षेत्रामध्ये, तोपर्यंत कंप्लीट केली जातीये. इथे आपण पाहतोय एक धाव 29 धावा स्कोरबोर्ड वरती, 29 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतो. या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, कुठेतरी 40 पर्यंत धावसंख्या आणि त्यानंतर मॅच मध्ये चुरणाचुरणी निर्माण होईल. परंतु 2 मोठे फटके येणं इथे गरजेचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. डॉट बॉलच्या समाप्तीसोबत टीमची टोटल 29 या आकड्यावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. अजून जरी विचार केला तरी एका चेंडू सगळे शिल्लक, एक मोठा फटका, कुठेतरी 35 पर्यंत धावसंख्या जाणं गरजेचं आहे. कॅचची शक्यता होती. हाफ चान्स होतं, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 3 धावा कंप्लीट अशा मात्र होत असताना पाहायला मिळतील. 3 धावा झाल्यात कंप्लीट. अशा रीतीने 32 धावा धावफलकावरती 33 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 32 धावा धावफलकावरती 33 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा टीमने फिल्डिंग लावून घ्यायची आणि जय हनुमान वाफे टीमने आपली ओपनिंग पेयर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. चला थोडंसं स्पीडअप करा. लवकरात लवकर ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान वाफे टीमने पाठवायची. आपली सलामीची आघाडीची ओपनिंग पेयर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा टीम आपण देखील फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. 1 मिनिटाच्या आधी आपली ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना येणं अनिवार्य असेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाने यायचे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. यानंतर होणारी मॅच जय गणेश सारमाल विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम चिंपाडा असे 2 संघ ऍक्शन मध्ये असतील. टॉस चिंपाडा संघाने जिंकला, बॅटिंग चूज केली आहे. तर इन्व्हाइट केलंय आपण पाहतोय गोलंदाजीसाठी जय गणेश सारमाल या संघाला. 33 धावेचं टार्गेट, लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन जग्गू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती जयेश, बॉलिंग मार्क वरती बंटी येतो. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. बंटी आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू पडला, थोडासा बाहेर निघत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. अगदी सॉफ्ट हँडने मारायचा प्रयत्न होता,
दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती. यावेळेस देखील पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील. अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न जग्गू करतोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर काय मिळत नाही. बॅक टू बॅक येत आहेत या 2 डॉट बॉल आणि 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही संघर्ष पाहायला मिळतो एका धावेसाठी. पहिली धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये वाकीफेस संघाचं. इथे मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू चाललाय सीमारेषेचा वेग घेत, चेज मोठी आहे आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. मित्रांनो अंगाला जपायचे आणि त्यानंतरच बॅटिंग बॉलिंग किंबहुना फिल्डिंग करा. अंगाला जपा, त्यानंतर बॅटिंग बॉलिंग करा आणि फिल्डिंग देखील अंगाला जपूनच करायची. पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल होते, त्यानंतर संघर्षाचं शंखनाद फुंकण्यात आला, जाळा पिनण्यात आलं होतं, त्याला तोडण्याचं काम या चौकाराने केलंय. मिस्टॅम स्ट्रोक होता, परंतु 4 धाब्यांची मोहर गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 4 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील खेचून मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. गुडलंदवरती चेंडू हिट होतोय, गती दिली जात नाहीये. पूर्ण प्रकारे गतीची मात्र थांबवली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज पहिले बॅट फिरवतोय आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. 4 पैकी 3 चेंडू डॉट आलेत आणि 1 चौकार आलाय. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाते. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान वाफे संघाला. जग्गूची काही संपुष्टात. जग्गू बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती आदित्य आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे या मॅच मध्ये. बंटीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही 33 धावा डिफेंड करतात, अशीच गोलंदाजी तुमच्या माध्यमातून होणी गरजेची आहे. 8 पेक्षा कमीची तुम्हाला सरासरी जी मात्र अनिवार्य आहे. 8 पेक्षा कमीची सरासरी ठेवाल तर दुसऱ्या गोलंदाजाला कुशन मिळेल आणि त्याच वेळेस तुम्ही कमबॅक करू शकाल. इथे देखील कॅचची संधी, पुन्हा एकदा झेल कंप्लीट होती आहे. बॅक टू बॅक लागत असताना दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान वाफियास टीमला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. समीकरण येणारे 18 चेंडू. विजयासाठी 29 धावांची गरज. एका बाजूला जयेश, दुसऱ्या बाजूला अक्षय. बॉलिंग मार्क वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर 1 पाहायला मिळाला. चेंडू चाललाय वाडिश लॉंग ऑन मध्ये, तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट आणि सिंगल वरती तिथे समाधान मानावं लागते. 17 चेंडूंमध्ये 28 धावेची अजूनही गरज आहे, कारण 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी पूर्ण प्रकारे बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू पडल्यावरती वळण घेत होता. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 पाहायला मिळते. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. मी सातत्याने उल्लेख करत होतो, ज्या ज्या वेळेस स्लोवर 1 टाकले जातात त्या त्यावेळेस फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळतात.
चला स्पीडअप करायचं. बॅक टू बॅक जर पाहिले तर चांगली चेंडू पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर एक धाव आली, त्यानंतर आलेला डॉट बॉल पाहायला मिळतोय. डीप होणारा चेंडू होता, फुलटॉस चेंडू, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगल डबलला प्राधान्य इथून देणं गरजेचं होतं, परंतु सिंगल डबलला प्राधान्य नाही दिलं जात तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. टीमची टोटल 6 वरती. अजूनही संघर्ष खूप मोठा आहे, कारण या षटकामध्ये पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं काम केलं जात आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर स्थगित आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल येतोय क्षेत्ररक्षक. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना हा तिसरा झटका आपण पाहतोय. चेजिंग करत असताना जय हनुमान वाफे संघाला. पाचव्या क्रमांकावरती राहुल आपल्याला पाहायला मिळेल. राहुल ज्याच्या माध्यमातून नेहमी वाफे संघाला विजयाची चाहूल लागते. हार्ड हिटर फलंदाज, संघाचा तारणहार म्हणून त्याची ओळख आहे. कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं. षटकार किंग म्हणून त्याची ओळख आहे. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट, कारण त्याला माहिती स्वतःकडे कुठेतरी इथे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. एक धाव कंप्लीट. अशा रीतीने 7 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 26 धावेची गरज. 2 षटकांची समाप्ती, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवरती राहुल आहे, ज्याच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्ह्यू घेण्यात येतोय. आय थिंक अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये राहुलला. बीमर असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. फ्रीडचा चेंडू असेल, फ्रीडच्या चेंडूवरती कशी कामगिरी होतीये हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा बीमर पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. बॅक टू बॅक 2 बीमर पाहायला मिळतात, त्यामुळे आय थिंक गोलंदाज चेंज होत असताना आता पाहायला मिळेल. एकंदरीत 9+2 3 धावा. गोलंदाज चेंज होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 11 वरती जाऊन पोहोचली. विजयासाठी 22 धावांची गरज.
12 चेंडू आणि 22 असं समीकरण पाहायला मिळतं. चला स्पीडअप करायचं दोन्ही संघ, आपण स्पीडअप करा. दोन्ही संघ आपण लवकरात लवकर स्पीडअप करायचंय. गणेश आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज येतोय तिसऱ्या षटकासाठी. इथे चांगला फटका पाहायला मिळेल. बॉल चाललाय सीमारेषेचा वेग घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस 4 एकंदरीत लव फॅक्टर ऑन करणारा हा येतोय पंजा. येस फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज होत असताना पाहायला मिळतात. येस नो चिन्ह असेल आणि फील्डच्या चिन्हावरती फील्ड रिस्ट्रिक्शन तुम्ही चेंज करू शकत नाही. ती फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फ्री हिटचा चेंडू असेल, फ्री हिटच्या चेंडूवरती कसा फायदा उचलला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. चला वारंवार मी उल्लेख करतोय स्पीडअप करायचे. खूप जास्त अवधी घेतला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेंथ वरती पडलेला चेंडू होता. पडल्यावरती थोडस बाहेर निघत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 3 बॅक टू बॅक नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पहिले 2 मात्र भीमर होते. त्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शनचा नो बॉल आपण पाहिला होता. त्यानंतर येत असताना हा डॉट बॉल 16 धावा धावफलकावरती. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. येतो हा षटकार. फैजल सर म्हटले होते 22 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील वाईट बॉल पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 23 रन ऑन द स्कोर कार्ड. धावा असूनही विजयासाठी 10 धाव्यांची गरज. इथे देखील पुन्हा बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. काव कॉर्नरला क्लिअर करत बॉल सीमा पार. षटकार. फैजल म्हटलं होता, आमचे साथी समालोचक फैजल शेख म्हटले होते ज्यावेळेस राहुल येतो त्यावेळेस राहुल चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत असतो. इथे देखील तेच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील जर पाहायला गेलं चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पाचची कडा लागली होती. त्यानंतर चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंसाठी या षटकांमधील शिल्लक. 3 धाव्यांची गरज आहे. जय हनुमान वाफे या टीमला अजूनही 3 धाव्यांची गरज. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल. समीकरण येऊन टेपला येणारे 7 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज असेल.
7 चेंडू आणि 2 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. इथे फटका अप्रतिम, MSD स्टाईल सामना केलाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. जय हनुमान वाफे टीमने अभिनंदन. जय हनुमान वाफे टीम, हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत मोरया स्पोर्ट्स बेलपाडा या संघाला. तर राहुल आपल्याला पाहायला मिळतील असतील मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट आणि त्या सोबतीला 23 धावा ज्या मात्र त्यांनी बनवल्या, तसं राहुल आपल्याला पाहायला मिळतो मॅन ऑफ द मॅच असेल.